आणि हे किती वर्ष आपण हे औषध वापरू शकतो, म्हणजे आपलं टिकत नाही एवढं, कारण आपल्याला सतत लागत असतं ते. पण उघडं वगैरे ठेवलं तर उडून जाऊ शकतं. अशी बहुगुणी पॅथी ही आहे. आणि आपल्याला असं वाटेल की अरे मी ॲलोपॅथीचं सुरू केलंय आणि आता कसं काय मी पुष्पौषधी घेऊ शकेन. तर आपली औषधं कुठल्याही पॅथीला सपोर्टिंग आहे. सपोर्टिंग म्हणजे काय सांगते तुम्हाला, की आता एखाद्याला शुगर आहे आणि त्याला डॉक्टरांनी औषधाचे डोस दिलेले की सकाळी जेवणाच्या आधी हे घ्या, रात्री जेवणाच्या आधी हे घ्या. तर त्याला वाटेल आता त्यात पुष्पौषधी नको, मग काहीतरी घोटाळा होईल औषधांचा. तर आपल्या औषधांनी घोटाळा होत नाही, कारण आपण नेहमी मुळावरती हल्ला करतो. म्हणजे प्रॉब्लेम जो असेल त्याच्या रूट कॉज वरती आपण हल्ला करतो. म्हणजे शुगर कशाने आली आहे याचा आपण आधी विचार करतो, की बुवा घरात मानसिक ताण खूप आहे, किंवा ह्या पेशंटला मानसिक ताण खूप आहे आणि अचानक त्याच्या मानसिक ताणामुळे त्याला शुगर निघाली. तर आपण शुगरवरती नाही करत औषध पाणी, आपण त्याच्या मानसिक ताणावरती करतो. आणि जसजसा त्याचा मानसिक ताण रिलीज होत जाईल तसतशी त्याची ॲलोपॅथीची औषधं डॉक्टर कमी करायला लागतात, की आता तुला गरज नाही एवढ्या गोळीची, आता आपण जरा कमी पोटेन्सी करूया. असं करत करत त्याची औषधं कमी होतात. आणि ती आपल्या औषधामुळे, कारण आपण त्याचा मानसिक ताण कमी करतो. तर अशा तऱ्हेने आपली औषधं इतर सगळ्या पॅथींना सपोर्टिंग आहेत. त्यामुळे धोका काही नाही केव्हाही घेण्यामध्ये. आणि हे त्याचे गुण आहेत. तर आपल्या पॅथीचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या अंगामध्ये जे सुप्त गुण असतात, म्हणजे एखाद्याचे आई वडील खूप उंच आहेत पण मुलाची उंची त्या मानाने वाढत नाहीये, तर आपल्याकडे एक असं औषध आहे की आपण ते त्याला सुरू केलं की त्याची पण उंची वाढायला लागते, म्हणजे सुप्त गुण बाहेर यायला लागतात. हा तर केवढा फायदा आहे. नाहीतर आपलं नुसतं म्हणत राहिलो असतो की अरे आई वडील एवढे उंच आहेत पण मुलगा काही झाला नाही. ते आपल्याकडे त्याचं उदाहरण आहे की अं, एका मुलाला त्याचे आजोबा खूप प्रसिद्ध लेखक कवी असे दोन्ही आहेत. आणि त्या मानाने ह्या मुलाच्या अंगात ह्या कला नाहीयेत, म्हणजे त्यांच्या नातवाच्या अंगामध्ये. तर त्या नातवाची आई मला सांगत होती की अहो आमच्याकडे परंपरा आहे अशी की लेखक आणखीन कवी असण्याची, आणि माझ्या मुलाच्या अंगात काहीच कसं नाही, यायला पाहिजे खरं त्याला अनुवंशिक हे सगळं. तर मी म्हंटल आपण हे औषध त्याला देऊन बघूया काही बदल होतोय का. कारण सुप्त गुण बाहेर काढण्याची याची क्षमता आहे या औषधाची. आणि असं खरंच झालं की त्यांनी त्याला मुलाला त्यांच्या हे औषध द्यायला सुरुवात केली आणि तो मुलगा पुरुषोत्तम मध्ये काम करायला गेला आणि त्यांनी बक्षीस मिळवलं आणि सगळे त्याला म्हणायला लागले की अरे तुझ्या अंगात अभिनय आम्हाला माहीतच नव्हतं. तर असे सुप्त गुण बाहेर येऊ शकतात आपल्या औषधांनी. आणि त्याचा खूप तऱ्हेने आपल्याला उपयोग करता येतो, पण आता वेळेअभावी मला काही सगळं तुम्हाला सांगणं शक्य नाहीये. पण काही काही सांगते. आणखीन एक आहे की लेखक म्हणजे माझ्या नात्यातलाच एक मुलगा आहे, तो कवी आहे चांगला आणि तो शंकराचार्यांच्या स्तोत्रांचं भाषांतर मराठीमध्ये स्तोत्र करून करतो. अशी त्याच्याजवळ कला आहे, भाषेवर तेवढं प्रभुत्व आहे त्याचं, संस्कृत वगैरे सगळ्यात. तर त्याला तो एक दिवस मला म्हणाला की काकू मला एक शंकराचार्यांचं स्तोत्र आहे आणि त्याचं भाषांतर मला करायचंय. माझ्या मनात ते घोळतंय पण कागदावर उतरत नाहीये, तर काय करू. तर मी त्याला म्हंटल बाबा हे औषध आहे आणि तू आनंदाश्रमातच राहतोस, तुझ्या दारातच औषधाचं दुकान आहे, तर ते तू औषध घे आणि तू घरी जा, आता सुट्टीला जाणार आहेस तर फक्त मला तुझं स्तोत्र लिहून झालं की तेवढा फोन कर, म्हणजे मला बरं वाटेल ऐकायला ते. आणि तो गेला घरी, त्याच्या सुट्टी होती म्हणून ते औषध बरोबर घेऊन गेला. आणि 2-4 दिवसातच त्याने मला फोन केला की काकू तुम्ही म्हणालात तसं खरंच झालं, मी औषध घ्यायला लागलो आणि माझ्या मनात घोळत असलेलं स्तोत्र कागदावरती उतरलं. खूप मला आनंद झाला, म्हणजे आपण जे वाचतो अभ्यास करतो त्याचे आपल्याला प्रत्यंतर आलं की आपल्याला खूप मजा वाटते. तसंच आता वेगळं जरा तुम्हाला सांगते की केसेस कशा वेगळ्या वेगळ्या असतात की आपल्याला त्या विचार करायला प्रवृत्त करतात की काय असेल बुवा ह्याच्यात घटना. एक दिवस एक बाई माझ्याकडे आल्या होत्या, अशा उन्हाच्या आल्या होत्या आणि तरी सुद्धा स्कार्फ बांधला होता, अंगात स्वेटर घातला होता आणि अशा म्हणजे थंडी असल्यासारख्या वागत होत्या आणि आल्या होत्या. आणि अगदी भरभरलेल्या होत्या, उन्हाच्या आलेल्या होत्या.
दारात चपला फेकल्या त्या सुद्धा एक इकडे एक तिकडे, म्हणजे डोकं ठिकाणावर नसल्यासारखं त्या वागत होत्या. खूप टेन्स होत्या. आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही माझ्याकडे कशा काय आला? तर त्या म्हणाले तुमच्या क्लासला येणाऱ्या एकीने मला तुमचा पत्ता दिला आणि मी खूप अडचणीत आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे आली, मला काहीतरी सोल्युशन सांगा. तर मी म्हंटल की सांगते सोल्युशन, पण तुमची काय अडचण आहे हे मला कळून दे. तर त्या म्हणाल्या अहो तुमचा चेटूक करण्यावर विश्वास आहे का? तर मी साधारण कधी पेशंटला तोडत नाही, त्यांची जी समजूत असेल त्याला मी होकार देते. तर मी म्हंटल की हो आहे की चेटूक करण्यावरती विश्वास, कारण कितीतरी लोकांना त्याचा अनुभव आलाय. तर तुम्हाला काय अनुभव आलाय त्याचा? तर त्या म्हणाल्या अहो माझी सासूच चेटूक करते माझ्यावरती. आणि मला अगदी खूप वेळा ते जाणवलेलं आहे की त्यांचं वागणं आहे ते असंच आहे की माझ्यावर त्या चेटूक करत असतात, बोलत नाहीत अजिबात घरात काही, पण काहीतरी हातवारे पुटपुटणं त्यांचं चालू असतं आणि त्यामुळे त्याचा मला खूप त्रास होतो. आणि माझा नवरा अगदी त्यांच्या भजनी लागलेला आहे, त्यांचा एकही शब्द तो खाली पडून देत नाही आणि त्याचं बाकी कुठेही लक्ष नसतं, फक्त त्या बाईंच्याकडे त्याचं लक्ष असतं. तर म्हंटल त्या चेटूक करताना काय काय करतात? तर त्या बाई मला म्हणाल्या की सकाळी म्हणे त्यांना आंघोळ करायला जायचं असतं तर बाथरूमचं दार उघडं ठेवतात आणि सगळीकडे पाणी शिंपडतात बाथरूम मध्ये, दाराच्या बाहेर, आणि काहीतरी तोंडाने पुटपुटत असतात आणि नंतर मग स्वतः आंघोळ करतात, दार उघडं ठेवूनच करतात. आणि पण म्हणजे त्यांचं आलवण नेसलेलं असतं नेहमीच, म्हणजे कपडे असतात अंगावरती, पण तरी मला ते कसं तरी विचित्र वाटतं की असं आपल्या घरात कोणी वागत नाही. आणि दुसरं म्हणजे जेवायला हाक मारली की येतात, एरवी त्यांच्या खोलीत बसलेले असतात, पण आल्या की कोपऱ्यात तोंड करून तिथे ताट घेतात त्यांचं आणि 4-5 शीतं या बाजूला, 4-5 शीतं त्या बाजूला, असं सगळ्या बरोबर शीतं उडवतात आणि पुटपुटत असतात काहीतरी एकीकडे तोंडाने. आणि मला ते अगदी बघवत नाही, अंगावर काटा येतो माझ्या त्यांचं हे वागणं बघून. आणि माझा मुलगा तर इतका वैतागलाय, खरं तर आता तो लग्नाचा आहे, पण तो घरात येतच नाही. तो म्हणतो ही बाई आहे तोपर्यंत मी घरात येणार नाही, पण आता सासूच आहे माझी, तिला मी कुठे टाकणार? आणि माझा मुलगा दिवसभर बस स्टॉप वरती बसलेला असतो, म्हणजे तो त्याच्या कामावरनं आला की घरी येत नाही, बाहेर चहा पितो बस स्टॉप वर बसतो आणि म्हणतो ही बाई गेल्यावरच मी घरात येईन म्हणून. तर असं काही करून चालत नाही ना. तर त्या म्हणाल्या की मी त्याला कितीदा समजावून सांगितलं की अरे आम्ही नाही का त्याच घरात राहतो, तर काही तुझ्यावर काही होणार नाही कारण तू तर लाडका नातू आहेस. पण नाही त्याला पटत. आणि आता मला हे सगळं अशक्य झालंय घरात राहणं, म्हणून मी तुमच्याकडे आले. तर मी ठीक आहे म्हंटल त्यांना आणि म्हंटल आपण काहीतरी चर्चा करू ह्याच्यावरती. आणि मग मी त्यांना असं विचारलं की तुम्हाला हे सोसत नाही, त्या चेटूक करतायत असं तुम्हाला वाटतंय, पण आता माझं मत बदललंय तुमचं सगळं ऐकून. तर त्या म्हणाल्या का बदललंय? म्हटलं हो तुम्ही बोलता बोलता म्हणालात ना की त्या अलवण असतं त्यांचं नेसलेलं. तर अलवण म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये माहितीये का सगळ्यांना काय आहे प्रकार तो? आता तुम्ही लहान आहात, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण पूर्वीच्या काळी बालविधवा ज्या होत असत घरामध्ये, त्यांचे सगळे केस कापत असत, म्हणजे केशव पण म्हणायचे त्याला. आणि त्यांना नेसायला आपल्यासारखी वस्त्र देत नसत, तर लाल रंगाची साडी त्यांना नेसायला द्यायचे आणि ती अगदी डोक्यावरनं घट्ट गुंडाळून अशी ती नेसलेली त्यांची असायची. आता सिरियल मध्ये एखादं पात्र तसं असतं कधीतरी, तर तुम्ही बघा ते. तर ते अलवण नेसलेलं असतं असं वाक्य माझ्या कानात राहिलं होतं. आणि मी त्यांना म्हंटल की मला असं वाटतंय की ती तुमची सासू कशी, हा प्रश्न मला पडलाय. तर त्या म्हणाल्या माझी सासू म्हणजे माझ्या नवऱ्याची ती मावशी आहे. म्हंटल हा आता मला हळूहळू लिंक लागायला लागलीये. तर म्हंटल मावशी कशी काय तुमच्याकडे आली? त्यामुळे लहानपणी माझ्या नवऱ्याचे आई वडील वारले, तो खूप लहान होता आणि त्याला कोण सांभाळणार? तर मावशी बालविधवा, त्यामुळे त्या म्हणाल्या की मी सांभाळेन त्याला. आणि म्हणून मावशी आणखीन माझे मिस्टर राहायला लागले आणि त्यांनी खूप छान सांभाळलं माझ्या नवऱ्याला, म्हणून तो आजपर्यंत एवढा आहे. तर मी म्हंटल बर, मग आणखीन पण मला काही विचारायचंय तुम्हाला, की त्या खूप लहानपणी विधवा झालेल्या होत्या आणि आता माझ्या म्हटलं असं लक्षात येते की त्यांनी जे सगळं विश्व उभं केलं होतं त्यांच्या समोर,
तर ते त्यांचं सगळं वागणं होतं. म्हणजे त्या त्यांच्या विश्वात होत्या, आपल्या विश्वात त्या नाहीच आहेत. आणि त्यांचे हातवारे आणि बिहेवियर त्यांचं बघून तुम्हाला असं वाटतंय की त्या चेटूक करतात. आणि ते चेटूक नसून त्यांचं त्यांच्या स्वतंत्र विश्वातलं वागणं आहे. म्हणजे त्यांनी जो त्यांना संसार मिळाला नाहीये स्वतःचा, तो संसार त्यांनी स्वतःच्या मनात उभा केलाय. आणि बाथरूम मध्ये गेल्या की त्यांना 2-3 मुलं असतील बहुतेक त्यांच्या त्या विश्वामध्ये, तर त्या आपल्या लहान लहान मुलांना आधी आंघोळ घालतात. म्हणून त्या इकडे तिकडे पाणी उडवतात, तोंडाने पुटपुटत असतात. तर मुलांना काही सांगत असतील त्या, पण आपल्याला ते कळत नाही कारण त्या मोठ्यांदा बोलत नाही. आणि मग स्वतः आंघोळ दार उघडं ठेवून का करतात की मुलांनी इकडे तिकडे उद्योग करू नयेत, त्यांच्यावर एकीकडे लक्ष राहावं, असं काहीतरी त्यांच्या मनात असेल. आणि नंतर जेवायला बसल्यावरती त्या तोंड कोपऱ्यात करून बसतात जेवायला आणि शितं उडवतात इकडे तिकडे. म्हणजेच ते त्यांच्या लहान मुलांना त्या भरवत असतात, जेवायला घालत असतात. आणि असं त्यांचं वेगळं विश्व आहे. आणि त्यामुळे त्या असं वागतात आणि त्याचा आपण गैरअर्थ घेत होतो आतापर्यंत. पण मला नुसतं तुमच्या तोंडून अलवण शब्द ऐकल्यावरती लक्षात आलं की हे वेगळं आहे प्रकरण. तर तुम्ही अजिबात घाबरू नका त्यांना. आणि चेटूक वगैरे काही त्या करत नाही त्याचा मला 100% विश्वास आहे. तर आपण त्यांना ह्याही परिस्थितीतनं बाहेर काढू. आपल्याकडे त्याच्यासाठी अप्रोप्रिएट औषधं आहेत. आणि तुमचा नवरा तुम्ही म्हणालात की तो एकही शब्द खाली पडू देत नाही, तर ती त्यांची मावशी आहे. पण मावशी आईपेक्षा जास्त आहे त्यांना. आणि जशी काही आईने सेवा केलं असतं मुलाचं, तसं त्यांनी ह्यांचं केलंय. तर आता ते कृतज्ञता म्हणून मावशीची सेवा करतायत की मावशीला कोण आहे बघायला यांच्याशिवाय. त्यामुळे शब्द खाली पडून देत नाही. अर्धा घास त्या म्हणाल्या जेवत असतील तर पानात टाकतात आणि धावतात मावशीने हाक मारली म्हणून. तर म्हंटल त्यांचं वागणं योग्य आहे, पण इतकं पण त्यांनी भजनी लागायला नको त्यांच्या. तर त्यांनाही आपण ह्याच्यातनं सावध करू. आपल्याकडे तीही औषध आहेत. तर त्या म्हणाल्या की माझे मिस्टर काही बहुतेक घेणार नाही, कारण ते म्हणतील की मला अशीच सेवा करू दे, त्याच्यातनं मला परावृत्त करू नकोस. तर म्हटलं तसं नाही आपण करणार, परावृत्त करून त्यांना एकदम विरुद्ध दिशेला नेणार नाही. कारण आपली औषधं अशी नाहीच आहेत. आपली औषधं नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेतात, पण ती सुवर्ण मध्य गाठून देतात माणसाला. म्हणजे खूप रागावणाऱ्या माणसाला आपण औषध दिलं आणि म्हणून त्याची शेळी झाली असं कधीच होणार नाही. तर त्याचा रागावर कंट्रोल येईल आणि तो सुवर्ण मध्याकडे येईल. त्याला समजेल आपण किती रागवायचं, कधी रागवायचं, योग्य वेळ आहे का, हे जे त्याला भान येईल त्याच्यासाठी आपली औषधं आहेत. तसंच तुमच्या मिस्टरांना सुद्धा आपण औषध दिल्याने त्यांना भान येईल की आपण किती गोष्ट करायची आहे, संसारही आपल्याला आहे, मुलगा लग्नाचा आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात येईल. आणि मावशींच्यात बदल होईलच होईल. तर मी आता तुम्हाला देते औषधं, तुम्ही सांगितलंय तसं द्या. आणि 15 दिवसांनी या परत. तर 15 दिवसांनी त्या जेव्हा परत आल्या तेव्हा एकदम बदल झालेला होता. आणि मला तर वाटलं की त्यांची बहीण आली म्हणून मी त्यांना म्हटलं हे काय आज तुमची बहीण आली नाही परवा आलेली. हसायला लागल्या. त्या म्हणाल्या की अहो मीच आहे ती, पण केवढा माझ्यात बदल झालाय ना. तुम्ही म्हणे जे सांगितलं ते जाताना मी विचार करत होते. आणि मलाही हळूहळू ते पटायला लागलं, कारण मलाही या कन्सेप्ट माहिती होत्या की बालविधवा आणखी नालवण वगैरे या सगळ्या गोष्टी. पण मला कसं काय लक्षात आलं नाही आणि मी वेड्यासारखा विचार करत राहिले होते. औषधाने आपल्या इतका बदल झालाय की मावशी शांत झाली आणि त्या आता हसतात मधनं मधनं. म्हणजे त्यांच्या विश्वात त्या बाहेर येत आहेत असं म्हणे मला वाटतंय. आणि आता मला खूप रिलॅक्स वाटतंय. तर अजून किती दिवस घ्यायला लागेल औषध? म्हंटल घ्या ना, काय अवघड आहे का? देणंही अवघड नाहीये, घेणंही अवघड नाहीये. अजून द्या म्हणतं 2-3 महिने, म्हणजे पूर्ण त्यांना आपण आपल्या जगात आणू, वर्तमानामध्ये आणू. आणि मग त्यांचं पुन्हा नाही बिघडणार, त्यांनाही आनंद मिळेल या सगळ्याचा. आणि तुम्हाला तर मिळतोच आहे. तर त्या म्हणाल्या बघा ना माझ्यात केवढी सुधारणा झाली. आणि मला म्हणे सारखं आता हसू येतं, खूप मोठी गोष्ट माझ्या डोक्यावरची उतरलेली आहे आता. तर अशी आपली औषधं आहेत की आपण रूट कॉज शोधायला शिकायला पाहिजे. आणि ते पण आपण शिकतो ही औषधं शिकता शिकता. थोडस आपण सायकोलॉजी पण शिकतो, बॉडी लँग्वेज शिकतो. म्हणजे काहीतरी आपल्याला रूट कॉज पाशी जायला पण पाहिजे असतात मार्ग. तेही आपण मार्ग बघत असतो वेगवेगळे. आणि त्या सगळ्याचा आपल्याला उपयोग करता येतो. तसंच
आणखीन एक माझ्याकडे केस होती. कांबळे म्हणून एक गृहस्थ येत होते माझ्याकडे. त्यांच्या सगळ्या अंगावर सोरायसिस सुटलं होतं. तुमच्या लक्षात आलं असेल आता की भ्रम किंवा काही गैरसमजुती ह्याच्याकरता पण आपल्याकडे औषध आहे. आणि सगळ्या अंगावर सोरायसिस उठलं होतं म्हणजे हे तर आता सगळ्यांना माहित झालंय की मनात दडवलेल्या भावना आपली त्वचा बोलते. हे आता सगळ्यांनाच माहितीये, त्यामुळे ते काही मी तुम्हाला सांगत नाही. तर त्यांनी स्वतःच्या मनात भावना दडवलेल्याच नव्हत्या असं ते मला वारंवार सांगत होते कांबळे. आणि तरी अंगभर सोरायसिस. माझ्या समोर ते खाजवत होते. मला म्हणाले की तुम्ही समोर आहात म्हणून मी आता हाताने नखाने खाजवतोय, पण घरी मी कंगवा घेऊन खाजवतो. इतकं मला इचिंग आहे याला. आणि वेळ लागायची वेळ आलीये. सगळ्या तऱ्हेची औषधं घेऊन झाली, पण मला बरं वाटत नाहीये. मी म्हंटल किती वर्ष चाललंय हे तुमचं? तर ते म्हणाले झाली की आता 12-14 वर्ष झाली मला सोरायसिस आहे. आणि हळूहळू सगळ्या अंगावर झालंय. पण मी स्टेरॉइड सुद्धा घेतलीये त्याच्याकरता. पण तात्पुरतं बरं वाटतं, पूर्ण काही बरं वाटत नाही. आणि मला कोणीतरी सांगितलं की सोरायसिस बरं करणारी तुमच्याकडे औषध आहेत. तर मी म्हंटल बरोबर आहे, पण आपल्याला सगळी माहिती लागेल बुवा सांगायला तुम्हाला काय काय तुमचं घडलंय वगैरे सगळं. तर म्हंटल आई वडील आहेत का घरी? म्हणजे मी अंदाज घेत होते की आई वडिलांचा त्रास आहे का त्यांना असं. तर ते म्हणाले नाही, आई वडील माझे खूप पूर्वीच गेलेत. आणि होते तरी त्यांचा मला काही त्रास नव्हता. तर मी त्यांना सांगितलं आपल्याकडे एक मॅजिक मल्टीपर्पज क्रीम आहे. आपण आपली होमिओपॅथीची आणि पुष्पौषधीची औषधं वापरून ते आपण करतो. तर ते तुम्हालाही मला सांगायचंय की आपण असं क्रीम करतो आणि एक मॅजिक हेअर ऑइल पण करतो. ते केसांच्या सगळ्या तक्रारींसाठी उपयोगी आहे. आणि आपलीच औषधं आपण घरातच हे तयार करू शकतो आणि वापरू शकतो. आणि त्याचे इफेक्ट खूप चांगले मिळतात. आणि खूप पॉप्युलर झाली आहेत ती, कारण मी क्लासमध्ये ते सगळं करायला शिकवते. त्यामुळे कमी खर्चात आपण चांगलं वापरू शकतो ते. तर त्यांना मी म्हंटल माझ्याकडे आहे असे मल्टीपर्पज क्रीम, त्यांनी तुमची खाज कमी होईल आणि तुम्हाला जरा झोपता वगैरे येईल, नीट रिलीफ मिळेल थोडासा. तर मला म्हणाले की म्हणे द्या मला म्हणे 10-12 बाटल्या. म्हंटल तुमच्या अंगावर उठलाय, तुम्हाला रोजच 2-3 बाटल्या लागतील. पण पोटात पण औषध घ्या. पण पोटात औषध घेण्याकरता मला तुमची माहिती विचारायला लागेल. तर ऑफिसमध्ये काही त्रास आहे का तुम्हाला? म्हणजे मानसिक त्रास मला जर कळला तर तुम्हाला लवकर बरं वाटायला लागेल. तर ते म्हणाले 14 वर्ष मागे पडतील. म्हंटल बघूया पडतील, कारण मला खात्री आहे की मनात काही दडवत असाल तुम्ही तर तुम्हाला सोरायसिस सुटणारच. तर म्हणाले नाही हो नाही, मी काही मनात दडवत आहे. मग ऑफिसमध्ये काय त्रास आहे का? काही त्रास नाही, मीच बॉस आहे म्हणे, मला कोण त्रास देणार आहे? तर मग ठीक आहे, ऑफिसमध्ये त्रास नाही. मुलं कशी आहेत तुमची? तर म्हणे मुलं छान हुशार आहेत, 2 मुलगे आहेत आणि चांगल्या अभ्यासात गती आहे त्यांना, सगळं चांगलं आहे. बायको चांगली आहे, बायको बरोबर होती चाललेली, दिसायला अगदी सुरेख होती. आणि तरी म्हणते तिचा काही त्रास नाहीये मला. तर मी म्हंटल की असं होणार नाही कांबळे, काहीच त्रास नाही म्हणता तुम्ही आणि एवढा अंगावर सोरायसिस आहे. हे काही मला खरं वाटत नाहीये, मला काही कारण सापडलं नाही तुमचं. पण ठीक आहे, आता तुम्ही घरी जा, मी तुम्हाला तात्पुरतं औषध देते. म्हणजे आपल्यातली जी प्रथमोपचाराची असतात ते मी एक त्यांना दिलं. केस ओपन करण्याकरता आपण ते औषध वापरतो. म्हणजे त्यांना सांगता येत नव्हतं आणि मला समजत नव्हतं. तर काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी त्यांना केस ओपन होण्यासाठी औषध दिलं. आणि मी म्हंटल 15 दिवस असं तुम्हाला काही नाही. तुम्हाला जेव्हा समजेल की अरे हे कारण असेल, हे माझं मानसिक कारण आहे, तर ताबडतोब माझ्याकडे या त्या दिवशी आणि मला ते कारण सांगा. मी तुमच्यासाठी औषधं शोधते. आणि तुम्हाला बरं नक्की वाटेल, पण आपल्याला अजून कारण नाही सापडलं. ठीक आहे म्हणाले, हरकत नाही, 14 वर्ष काढली, अजून काही वर्ष काढू. आणि मग म्हंटल नाही नाही, काही वर्ष वगैरे नाही लागणार, मला येईल तुमचं कारण लक्षात. आणि ते बाहेर गेले घराच्या आणि बूट घालत होती. तर बायको थांबली होती मागे, मला हळूच म्हणाली की काकू, मला पण माझे खूप सांधे दुखतात, मला मिळेल का औषध तुमच्याकडे? ते क्रीम तरी द्या मला, म्हणजे मी ते तरी लावून बघते. मी म्हंटल सगळं करू आपण, पण तुमचे सांधे दुखतायत ना, हे सुद्धा तुमचं मानसिकच दुखणं आहे, म्हणजे आपण ज्याला सायकोसोमॅटिक म्हणतो ते. तर म्हंटल तुम्हाला का झालंय हे सायकोसोमॅटिक दुखणं? तर म्हणाले काय माहिती. म्हटलं किती वर्ष झाली? त्या म्हणाल्या मलाही 13-14 वर्ष झाली सांधे दुखतायत, कणिक भिजवता येत नाही, ताक करता येत नाही, धुणं धुता येत नाही.
म्हटलं अरेच्या, दोघांचं दुखणं 14 वर्ष आहे. 14 वर्षापूर्वी काय घडलं होतं असं? तर त्या म्हणाल्या की काही असं काही नव्हतं घडलं, आमच्या घरात चांगलं आहे वातावरण, म्हणजे असं काही कारण नाहीये. माझ्याशी सुद्धा ते चांगले वागतात आणि मी आवडते त्यांना, असं काहीच नाहीये आमच्यामध्ये की आमच्यात काही बेबनाव आहे असं. तर मी म्हंटल की तुमचे वैवाहिक संबंध कसे आहेत? तर त्या म्हणाल्या आम्ही ते सगळं केव्हाच बंद केलंय. म्हटलं "आ? का बरं? आता तर तुम्ही वाटतंय 40शीतली 45शीतली ती बाई वाटत होती." तर म्हणे हो बरोबर आहे. मग म्हंटल वैवाहिक संबंध का बंद केले आणि केव्हा केले? तर म्हणे झाली आता 13-14 वर्ष. आमचा धाकटा मुलगा निघाला, आम्ही सगळं बंद करून टाकलं की आता काही आम्हाला मुलबाळ नको, तर चांगली 2 मुलगे झालेली, तर आता त्यांना मोठं करायचं आणि सुखाने राहायचं असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं. तर म्हटलं तुमच्या मिस्टरांना बोलवा. काय झालं तर मला काय ऑडिओ हे बघा असं कोणाचं फिरत. चालू एकदम माईक चालू आहे, मला ऐकू येतात. थँक्यू. आणि मग त्यांना मी म्हंटल की मिस्टरांना बोलवा, मला त्यांच्या सोरायचं कारण सापडलंय. मग ते आले आतमध्ये आणि काय सापडलं काय सापडलं म्हटलं "अहो, तुम्ही बहीण भावासारखे राहता, तर कसं शक्य आहे? लग्न झालंय, एवढी सुरेख बायको घरात आहे आणि बहीण भावासारखे तुम्ही राहता, म्हणजे एवढं तुमच्या मनावर दडपण आहे सगळ्या गोष्टीचं." म्हणजे मला वाटतं तसं आठवलं की तळ्यांच्या दुकानात जायचं आणि मिठाई खायची नाही, असं तुमचं चाललेलं आहे. तर मी मला एक डॉक्टरचा पत्ता देते, जाऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती करून घ्या. पुण्यात राहतात मी आणि असं कसं राहू शकता? तर यासाठी मूळ इलाज करता येतात आपल्याला, गोष्टी वापरता येतात, पण हे सांगायला मला परवानगी नाहीये. तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन हे सगळं आवाज बंद झाला. नाही त्या नेट इश्यू असेल, होतील जॉईन 2 मिनिटं. झूम युजर म्हणून जे आहेत ना त्यांनी प्लीज बंद कराल का? येतंय ऐकू मी बोललेलं? हो आता येते. हो येते का? हा, मध्येच कट झाली होती. तर मग त्यांना म्हटलं आता मी दिलेलं औषध घ्या, क्रीम देते ते खावा. आणि कारण तुमचं हेच आहे की तुम्ही अतिशय मनावरती दडपण घेऊन घरामध्ये वागताय आणि आता तुमचं दडपण होईल. डॉक्टरांना भेटा, आपलं औषध चालू करा. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला आनंद होतोय की 3-4 महिन्यात त्यांचं पूर्ण बरं झालं. कारण जे मूळ कारण होतं ते आपल्याला पडलं आणि असं राहणं खूप अवघड आहे लग्न झाल्यानंतर. तर तेच त्यांनी केलं होतं आणि सगळे विचार मनामध्ये दडपून ठेवले होते, वागत होते तसेच, आणि त्याच्यामुळे त्यांची स्किन बोलत होती एवढी आणि सगळ्या बाजूंनी बोलत होती आणि त्यांना खूप छान बरं वाटलं आणि खूप खुश आहेत दोघं जण आता. येतात माझ्याकडे मधून मधून, पण बरं वाटतंय सांगायला येतात. तर असं मलाही खूप कृतकृत्य वाटतं. मला वाटतं की बरं झालं आपण सायकोलॉजी पण शिकलो, आणखीन पुष्पौषधी पण शिकलो. कितीतरी माणसं सुखी होत आहेत ह्याच्यामुळे. तसं मला येतंय ऐकू? हो काकू. हा, का असं होतंय? झूम होत नाही ना खरं? काकू तुमच्याकडे व्हिडिओ पण बंद नेटवर्क आहे. इश्यू असेल. व्हिडिओ पण बंद आहे. आणखीन एक सकाळ मधला मला लेख वाचून एक जण माझ्याकडे आले होते आणि ते सांगत होते की आमच्या घरी जरा वेगळी परिस्थिती आहे, तर तुमच्या औषधाचा मला काही होईल का उपयोग? म्हणजे मला घरातली परिस्थिती सांगा, म्हणजे मी तुम्हाला सांगते. येत आहे ना ऐकू सगळ्यांना? येते. हो हो. हा, ठीक आहे. तर मग त्यांनी मला
तर त्यांनी सांगितलं की मी आता रिटायर झालोय आणि मी हॉलमध्ये बसतो, पेपर आला की पेपर वाचत असतो आणि माझी बायको चहाची मला हाक मारते. आमच्यातही हल्ली संवाद आहे फार. आणि ती हाक कशी मारते, चला हो चहा गिळायला या. म्हणजे मला कळतं तिच्या शब्दात की ती कशावरनं तरी रागावली. आता कशाला उठल्यापासून रागावलेली असते मला काही कळलं नाही. आणि मग जरा वेळाने म्हणे मुलगा येतो आणि काही बोलत नाही आणि माझ्या हातातला पेपर हिसकून घेतो आणि म्हणतो नंतर नाही का तुम्हाला वाचता येणार आम्ही गेल्यावरती. उठलं की आधी यांना बातम्या वाचायची घाई, असं म्हणे काहीतरी मला बोलतो. आणि सून तर बोलतच नाही माझ्याशी. ती डबा तिचा चालू आहे ना मीटिंग. हो हो चालू आहे. काकू आल्यात, काकू आल्यात. हॅलो मॅडम, हा मी मंदाकिनी बोलते. मध्ये मध्ये तुमचं नेट जात आहे का? का मध्ये आवाज ब्रेक हो होतोय का? अजून ती चालते. हा हा पण, काहीतरी मीटिंग मध्ये गडबड होते. हा हा नाही, आम्ही मला वाटतं ऑनच राहतो. जसं जसं तुमचं जेव्हा येईल नेट तेव्हा तुम्ही बोलत हा राहिला तर कंटिन्यू होईल लेक्चर, नाही का? हा मधलं मधलं जात असतील ना पण ऐकताना. हा कदाचित मग थोडस जात असेल. हा बघ आता येतंय ऐकू. हो काकू. हा आता येते मॅडम. हा आता येते ना. आता मी केस सांगत होते ती आली ऐकू सगळ्यांना. शेवट काकू हे झाला, कट झाला. मला की आताची केस ऐकू आली आहे का? हा नाही आता आली. शेवटचं मॅडम राहिलं की हा सून पण माझ्याशी नीट बोलत नाही, ते तुम्ही सांगत होते तिथपर्यंतच ऐकू आलं. हा त्याच्या हा पुढचं गेलं. पण हा होतोय आता. बर ठीक आहे. आणि थोडक्यात म्हणजे तुम्ही असं समजा की त्यांच्या घरात फार विसंवाद होता, एकमेकांशी नीट बोलत नव्हते कोणी गोड. आणि ते तर सांगत होते मला की नातू तर अगदी आई वडिलांसारखा वागतो, माझ्याकडे बघत सुद्धा नाही, आणखीन असं मला भाव दाखवत दाखवत निघून जातो. म्हणजे आपण म्हणतो ऍटिट्यूड दाखवत तसं. आणि तो निघून जातो, बोलत नाही माझ्याशी. तर मी म्हंटल ठीक आहे, आपण सुधारून टाकू घरातल्या लोकांना आणि तुमच्यात संवाद सुरू होईल कसं ते बघूया. तर आपण अशा वेळेला काय करतो, जी औषधं शोधलेली आहेत की घरात एकमेकांच्या बद्दल चांगलं मत नाहीये ह्याच्याकरता, तर ती आपली 3-4 औषधं आहेत. आणि ती त्यांना सांगितलं की डायनिंग टेबलावरती आपण जो जग ठेवतो पाण्याचा भरून, त्याच्यामध्ये त्याचे थेंब टाका. आणि तुम्ही लक्ष ठेवा की घरातले सगळे त्यातलं एक ग्लासभर तरी पाणी पितात की नाही दिवसभरात, म्हणजे त्यांच्यावरती आपल्या औषधाचा परिणाम होईल. तर ते काम त्यांनी केलं छान. आणि 15 दिवसांनी त्यांची ती बाटली संपत आली जे ड्रॉप्स टाकायला दिली होती. मग त्यांनी फोन केला आणि फोन मी उचलल्यावरती ते नुसतेच हसत सुटले. आणि मी म्हंटल की मी तुमचा आवाज ओळखलाय, तुम्ही का हसताय मला सांगा, काही परिणाम झालाय का? तर म्हणे अहो खूप झालाय परिणाम. आणि म्हणे निदान आता एकमेकांच्या अंगावर फिक्स तरी नाहीये आणि बऱ्यापैकी वातावरण आहे घरातलं, तर पुन्हा घालू का आणखीन 15 दिवस औषध? म्हटलं हो हो घाला, नाही टिकलं पाहिजे ना. येऊन परत घेऊन सापडले. मग ते पुन्हा आले आणि परत एक बाटली घेऊन गेले लिक्विडची. आणि मग परत 15 दिवसांनी त्यांनी मला फोन केला आणि तेव्हा म्हणाले की मी घरी येईन आणि सगळं सांगेन, मी आता फोनवर काही बोलणार नाही. मी म्हंटल काही बिनसलं नाहीये ना, तुमच्या आवाजावरून तरी मला सगळं छान वाटतंय, जरूर या म्हटलं घरी तुम्ही. आणि आले ते, म्हणजे आता महिना झाला होता औषधं घेत असून त्याला. आणि घरी आले आणि मला म्हणाले "अहो, आज खूप गंमत झाली, मी पेपर वाचत होतो नेहमी सारखा, मुलगा आला तिथे आणि पेपर हिसकून नाही घेतला, मी आता सैल धरून ठेवला होता की आता हा हिसकवणार माझ्या हातात, म्हणून मी वाट बघत होते. तर त्याने काही घेतला नाही हिसकून पेपर. आणि उलट मला म्हणाला बाबा हल्ली तुम्ही काही देवाचं करताय का? आपल्या घरातलं वातावरण सुधारलंय कसं?
मी म्हणे ते सांगितलं मी एका देवीकडनं प्रसाद आणतो त्याच्यामुळे सुधारलंय वातावरण घरातलं. मला खूप मजा वाटली त्यांची. पण आता ह्याला खूप 8-10 वर्ष झाली असतील तरी सुद्धा अजून घरातलं वातावरण चांगलं आहे. एकदा आपले विचार पॉझिटिव्ह व्हायला लागले ना मग आपण पटकन बदलत नाही. आणि सायकोलॉजी मध्ये असं म्हणतात दर 2.5 वर्षांनी माणसाचे विचार बदलत असतात आणि ते पॉझिटिव्ह होऊन चांगले होत असतात. म्हणजे माणसाच्या वागण्यामध्ये बदल होत असतात हळूहळू. आणि त्याचाच आपण फायदा पण घ्यायचा. म्हणजे सगळेच जण चांगले झाले तर जगात खरंच शांती निर्माण होईल. आपल्या घरात जरी शांती निर्माण झाली ना तरी सुद्धा आपल्या समाजात हळूहळू शांती निर्माण होईल. आम्ही जेव्हा क्लासमध्ये हे शिकत होतो त्यावेळेला आम्ही मनात म्हणायचो की पाकिस्तानच्या सगळ्या पाण्याच्या टँक मध्ये तलावामध्ये सगळ्यात औषधं टाकून दिली पाहिजेत म्हणजे त्यांची सुधारेल बुद्धी म्हणून ते मजा म्हणून काहीतरी कॉमेंट्स करायचे. तर असं आणखीन एक क्लासमध्येच मी शिकवत असताना म्हणजे निराशा गटातली औषधं आमची चालली होती शिकवणं. आणि कशातही रस नाही कशातही इंटरेस्ट नाही असा विषय आमचा चालला होता. तर क्लास संपल्यावरती घरामध्ये मला बोलावून नेलं आणि बाई मला म्हणाली की अहो मी आता फक्त 32-34 वर्षाची आहे पण मला सेक्स मध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. तर काय करायचं माझा नवरा माझ्यावर खूप रागावलेला असतो आणि त्याला म्हणजे असमाधान सगळ्याच आहे आणि मी काय करू म्हणे मला इच्छाच होत नाही. तर म्हणे हे औषध मी घेऊ का म्हंटल हो घे ना हे तुमच्यासारख्यांसाठीच आहे. आणि कारण वगैरे काही शोधायची गरज पडली नाही. मेनोपॉज पिरियड असेल तर असं होऊ शकतं की इच्छा कशाची होत नाही माणसाला. आणि मग पुढच्या परत बुधवारी ती आल्यावरती क्लास आमचा 8 दिवसांनी एकदा असतो. आल्यावरती तिला सारखं हसू येत होतं कारण आता मी विचारेन असं तिला वाटलं होतं. तिला विचारलं नाही तिला कारण मला तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं की ती खुश आहे म्हणून. आणि मग जाताना तिनेच मला नुसतं असं दाखवलं की सगळं छान चाललंय म्हणून. म्हटलं ठीक आहे म्हणजे आपल्याला आपल्या औषधाचं प्रत्यंतर येत असतं लगेच येत असतं काही वेळेला उशिरा येत असतं. तर अशा काही समस्या आहेत या बायकांच्या आहेत काही घरातल्या गोष्टींच्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी आपली औषधं खूप छान आहेत. अभ्यास करणाऱ्या मुलांकरता त्यांना सुद्धा अनेक समस्या असतात अभ्यासामध्ये. तर त्या सगळ्याचा आपण विचार करतो. असं का झालं असेल याचा विचार करतो रूट कॉज कशी जातो. आणि अभ्यासातल्या मुलांसाठी सुद्धा आपण सर्व तऱ्हेने मदत करतो आणि त्यांच्या प्रगतीमध्ये आपला नक्कीच हिस्सा असतो. तर मुलांची प्रगती करण्याकरता म्हणून सुद्धा आपली औषधं खूप चांगली आहेत. तसंच आपल्याला या सगळ्यामध्ये बाग डॉक्टरांच्या मते आपलं जसं वय होत जाईल म्हणजे साधारण 50च्या पुढे आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे असा हव्यास कशाचा राहू नये. म्हणजे आपल्याला जर मुक्ती मार्गाकडे जायची इच्छा असेल तर बाग डॉक्टर म्हणतात तुम्ही अलिप्त व्हायला भौतिक जगापासून अलिप्त व्हायला पाहिजे आपल्याला. म्हणजे इथल्या सगळ्या गोष्टीत आपलं मन गुंतून राहता कामा नये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आपण कपाट आवरायला काढलं तरी आपलं मन किती तर गुंतलेलं असतं की हे नको द्यायला भांड कोणाला हे टाकून द्यायला नको मोडीत घालायला नको कारण हे मला माझ्या आईने दिलं होतं हे माझ्या मामाने दिलं होतं. अशा प्रत्येक भांड्यात आपल्या काहीतरी भावना दडलेल्या असतात. तर या सगळ्यापासून अलिप्त होणं खूप अवघड असतं. पण आता हे जग सोडून जायचंय आपल्याला केव्हा तरी तर सगळं आपलं मन गुंतून राहू नये अशी बाग डॉक्टरांची इच्छा आहे. आणि हा जो मानसिक अलिप्तता आपल्याला यायला पाहिजे ती अलिप्तता येण्यासाठी सुद्धा पुष्पौषधीमध्ये औषधं आहेत. एकदा खूप गंमत झाली होती. मी सांगत होते काहीतरी क्लासमध्ये औषधावरनं त्या की काही वेळेला असं होतं की खूप वय झालंय सगळ्यांना वाटत असतं की देवानी आता यांना न्यावं पण त्यांच्या कशात तरी मन गुंतलेलं असतं म्हणा किंवा काही या कल्पना आहेत आपल्या की भावना गुंतलेल्या असल्यामुळे सुद्धा त्यांना मृत्यू सोडवत नाही लवकर. म्हणजे अलिप्तता येत नाही त्यांना. तर अलिप्तता येण्यासाठी जी औषधं आहेत आपल्याकडे त्या औषधाचा आपण जर वापर तर त्या म्हणजे मी म्हणून म्हणते की साधारण 60 नंतर आपण ते औषध घ्यायला लागावं कारण आता अलिप्तता यायला हवी असते आपल्याला. तर ती अलिप्तता ते औषध घेतल्यामुळे आपल्याला हळूहळू यायला लागते आपण निरीच्छ व्हायला लागतो आणि या जगापासून आपलं मन सुटायला लागतं.
तर असं औषध घेतल्याने आपण लवकर अलिप्त होतो. तर एक बाई बाहेरनं अशा आली आणि मला म्हणाले ते द्या हो मरणाचं औषध. म्हटलं काय मरणाचं औषध नाही आपल्याकडे. तर ती म्हणाली नाही का तुम्ही क्लासमध्ये सांगितलं होतं की हे औषध घेतलं की लवकर सुटतो आपण. म्हटलं ते आपण अलिप्तता येते आपल्याला. तुम्ही म्हटलं बाहेर उभं राहून मला औषध मागताय पोलीस जातील ना. म्हटलं मला काहीतरी असं सांगू नका, गैरसमज करून घेऊ नका. ते औषध आपल्याला अलिप्तता येण्याकरता आहे. तर 50 नंतर आपण जे म्हणतोय ते म्हणजे आपला संसार संपत आलेला आहे, सगळं असं झालेली असतं, वय व्हायला लागलेलं असतं आपलं. तर आपले सगळे राग आणि हे लोभ सगळं कमी व्हायला पाहिजे. आपल्या स्वभावामध्ये गोडवा यायला लागला पाहिजे, म्हणजे माधुर्य यायला लागलं पाहिजे. तर आपल्याला मोक्षाचा मार्ग सुकर होतो. आणि ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे औषध आहेत. म्हणजे आपला राग लोभ सगळं आपल्याला सगळ्यापासून अलिप्तता येते. वस्तूंपासूनच असं नाही, नुसतं भावनांपासून सुद्धा यायला लागते अलिप्तता. तर अशी पण औषधं आहेत, कारण बाग डॉक्टरांनीच ही शोधलेली आहेत. कारण त्यांना स्वतःलाच मोक्ष हवा होता आणि आपल्यालाही मोक्ष हवाय आता. कारण आपली ती गरज आहे, मनुष्य जन्म घेतलाय आपण आणि मोक्षापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. तर बऱ्याच गोष्टींचा आपण विचार करतो. आता सगळं बोलणं शक्य नाही, तरी मला वाटतं माझं जास्त झालंय बोलणं आता 1 तासापेक्षा. त्यात तुम्हाला आपल्याला हे पण करायचंय ना, 10 मिनिटं ठेवायची. तर आपली जी औषधं आहेत ही आपण गरोदरपणामध्ये सुद्धा आईला देऊ शकतो. कारण गर्भाची वाढ गर्भामध्ये होत असते आणि आपल्याला अभिमन्यूची गोष्ट माहितीये की गर्भाला सगळं समजत असतं, चांगले संस्कार केलेले कळतात. तर बुद्धीची वाढ होण्याकरता म्हणून आपल्याकडे जी औषधं आहेत ती आपण गर्भाची बाईला पण देतो. म्हणजे तिचा गर्भ पोटात असल्यापासून उच्चार लागतो, बुद्धीची वाढ चांगली व्हायला लागते आणि मरेपर्यंत आपण सगळी औषधं घेऊ शकतो. तर फक्त माणसासाठीच ही पॅथी आहे असं नाहीये. तर आपण झाडं म्हणजे कुठलीही सजीव प्राणी पक्षी झाड या सगळ्यांकरता आपण ही औषधं वापरू शकतो. तर गार्डनिंग करणाऱ्यांनाही खूप इंटरेस्ट आहे. तसंच सौंदर्य प्रसाधनात सुद्धा आपली औषधं वापरता येतात. कारण स्किन साठी आपली औषधं चांगली आहेत. स्किनचं टॉनिक म्हणून आहेत औषधं आपल्याकडे. आणि नुसतंच आपल्या भावनांवरती आणि आपल्या मानसिक ताणतणावांवरती औषधं आहेत असं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण त्यांचा उपयोग करू शकतो. काही गोष्टी आपल्याला ऍक्सेप्ट होत नाहीत, जसं आपण मगाशी पण म्हटलं होतं. तर त्या कुठल्या ऍक्सेप्ट होत नाहीत. तर माझ्याकडे एक केस आली होती, प्रेसमध्ये ते ग्रस्त होते आणि खूप चांगला प्रेस चालला होता, राजकारणात पण होते. तर राजकारणामध्ये असल्यामुळे का काय माहिती नाही, त्यांना हितशत्रू पण होते बरेच आणि त्यांचा खून झाला. आणि इतका विचित्र तऱ्हेने झालेला होता देवस्थानचा की त्यांना बायकोला दाखवणं शक्य नव्हतं लोकांना. तर ते ओळखू येणार नाही असं त्यांना फेल करून टाकलं होतं. आणि कपडे घड्याळ असं दिलं बायकोला, पण बायको ऍक्सेप्ट करायला तयार नव्हती. ती म्हणते मला दाखवलं नाही तर मला ऍक्सेप्ट नाहीये असं काही झालंय म्हणून. तर हा जो ऍक्सेप्टन्स असतो, हा ऍक्सेप्टन्स वाढवण्याकरता म्हणून सुद्धा आपल्याकडे औषधं आहेत. तुम्हाला माहिती असेल की खूप जणांच्याकडे आपण असं बघतो की मुलगा विचित्र वागते, मुलगी विचित्र वागते, पण आई वडील त्यातनं पॉझिटिव्ह अर्थ काढत राहतात, कारण त्यांना ते कबूल नसतं आपला मुलगा विचित्र वागतोय असं. तर हाच म्हणजे अर्थ याचा की त्यांना ऍक्सेप्टन्स नाहीये आपल्या मुलाबद्दल. जर आपला मुलगा काहीतरी वेगळं वागतोय आणि हे त्याचं मानसिक आजाराकडे वळण गेलेलं आहे, हे जर आई वडिलांनी वेळेवर ऍक्सेप्ट केलं तर आपण त्या मुलाला बाहेर काढू शकतो. पण त्यांनी जर ऍक्सेप्टच नाही केलं तर तो आजार तसाच व्हायची शक्यता असते. तर काही वेळेला ऍक्सेप्टन्स वाढवण्याकरता सुद्धा आपल्याला द्यायला लागतात औषधं. आणि तसं पण औषध आपल्याकडे खूप छान आहे. त्या बाईंना पण मी ऍक्सेप्टन्स वाढवण्याकरता म्हणून आधी औषध दिलं आणि मग त्यांना हळूहळू लक्षात यायला लागलं की आपल्याला का दाखवलं नाही. समजावून पण सांगितलं त्यांना की तुम्हाला बघवलं नसतं, तर तुम्ही या ऍक्सेप्ट करा वेळेवरती, म्हणजे तुम्ही या परिस्थितीत बाहेर या. अशा तुम्ही किती दिवस राहणार की मला पटत नाही असं म्हणत. तर काही वेळेला ऍक्सेप्ट करणं हेही बरोबर असतं आणि त्याच्यासाठी आपल्याकडे आहेत औषधं.
आता हे बीपी, डायबिटीस, थायरॉइड हे जे आजार आहेत हे सगळे मानसिक सायकोसोमॅटिक आजार आहेत. हे काहीतरी कारणाने आजार व्हायला लागलेले असतात. हे काही जन्मता आपण घेऊन आलेलो नसतो किंवा हे सगळे आजार काही अनुवंशिक आहेत असं अजिबात नाहीये. आणि जरी आपल्याकडे एक असं औषध आहे की अनुवंशिक आजार असेल घरामध्ये, म्हणजे आता मला डायबिटीस आहे तर माझ्या मुलांना धोका आहे त्याचा की अनुवंशिक त्यांना होऊ शकतं, तर ते औषध जर त्या मुलांनी माझ्या घेतलं रोज, तर जो आजार अनुवंशिक येणार आहे त्याची लिंक ब्रेक करण्याकरता पुष्पौषधीमध्ये औषध आहे. म्हणजे होणारच नाही मुलांना असं नाही, लिंक ब्रेक होईल असं नाही, पण वेळेवरती त्यांना म्हणजे लहान वयात होणार नाही, तर काही मोठं वय झाल्यानंतर काही इश्यू झाला असा की त्यांना फार मानसिक धक्का बसला वगैरे, तर एखाद वेळेला होऊ शकेल, कारण प्रोन आहेत ती मुलं. आणि तरी सुद्धा तो आजार कमी प्रमाणात होईल त्यांना आणि उशिरा होईल, तर हाही फायदा आपल्याला तो मिळू शकतो. म्हणजे असा कोणी दावा केलेला नाहीये की तुम्ही हे औषध घेतलं म्हणजे आता तुम्हाला हा आजार होणारच नाही, असं नाही, पण इंटेन्सिटी कमी होईल त्याची, हा फायदा नक्कीच होईल आपल्याला. आणि दुसरं सांगितलं तुम्हाला की योग्य औषध जर आपल्याला सापडलं तर आपली ऍलोपॅथीची औषधं सुद्धा कमी होतील. हा फार मोठा फायदा आहे आपल्याला पुष्पौषधीचा. मला खूप तुम्हाला केसेस सांगायचे आहेत, पण खूप वेळ कमी आहे आपल्याजवळ. आणि पण ठीक आहे, म्हणजे मलाही आवडतं घेतलं पाहिजे आता. खूप एक्साइट होऊन पण चालणार नाही, तरी साधारण मी तुम्हाला प्रत्येक वैशिष्ट्याचे एक केस सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणखी माझ्या मनात खूप आहे तुम्हाला सांगण्यासारखं, पण शेवटी आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि ती पाळली पाहिजे. आता 10-15 मिनिटं तुमच्या शंकांसाठी ठेवूया. तर माझं काही सांगायचं राहिलं असेल तुम्हाला आणि त्याच्याबद्दल शंका असेल तर तुम्ही प्राधान्याने ते विचारा. मोहिनी, ठीक आहे का? हो काकू, आपण प्रश्नोत्तर घेऊयात. हा, प्रश्नोत्तर घेऊया आता. पण कशी घेणार? तुमच्याकडे आधी दिलेले का प्रश्न? नाही काकू, मी हँड रेज करायला सांगते ना. ज्यांना प्रश्न विचारायचा त्यांनी हँड रेज करा. हा, आणि रिपीट करू नका म्हणा प्रश्न. हो काकू. एकदा कोणी विचारलं असेल तर तेच उत्तर सगळ्यांचं समजा. हो काकू. हा. कोणाला विचारायचा आहे का प्रश्न? मला हँड रेज दिसत नाहीये. कोणाला प्रश्न विचारायचे किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहा. श्रिया मोडक, विचारायचे का काही? हो, मला असं विचारायचं आहे की तुमच्या सगळ्या या पॅथीमध्ये विस्मरण याच्यावरती औषध आहेत का? आहेत. माझा राहिला तो मुद्दा. विस्मरणावरती सुद्धा चांगली आहेत आणि आत्ताचे हे जे नवीन आजार आहेत ते सुद्धा, म्हणजे अल्झायमर, पार्किन्सन्स, याला सुद्धा आपण सपोर्टिंग औषधं देऊ शकतो. म्हणजे ऍलोपॅथीची औषधं घेणं भाग आहे, पण इतर ज्या गोष्टी होत असतात त्याच्या अजून कोणाला विचारायचंय का? प्लीज, आपल्याकडे वेळ नाहीये, लवकर विचारा, कारण मेडिटेशन होणार आहे आणि मग आपण शेवट करणार आहे. मी बोलू का? सुनीता भन्साळी. हो. जे बोटांना बोटांच्या बेचक्यामध्ये जे इचिंग होतं, फोड येतात, पाणी येतं, ते मनाला त्रास झाल्यानंतर होतं का? फोडावरती नाहीये अजून औषध, फोडावरती नाहीये सापडलेलं. नाही, इचिंग होतं, खूप खाजवल्यानंतर फोड येतो आणि मग तिथे पाणी भरतं. आवाज येतोय माझा? हो हो, येतोय. काकू बाहेर पडल्या. ओके ओके. एकच मिनिट थांबा.
त्याच्यामध्ये अरे ना काकूंकडे आम्ही क्रीम शिकलेलो आहे, मॅजिक क्रीम म्हणून. तर ती लावली की बऱ्यापैकी ते उष्णतेचेच असतात फोड, तर मी त्याचं तेच बऱ्याच. लावते, मॅजिक क्रीमच लावते. मी पण अंजली ताईंकडे काल क्लास केला होता आणि या ताईंकडनं मला मिळालेलं होतं. पण अजून आता जेव्हा सांगितलं ना, मानसिक जेव्हा त्वचेवरती होतं, म्हणून म्हटलं हे विचारून बघू, कारण याच्या आधी त्यांनी एक त्यांचं उदाहरण दिलं होतं ना, म्हणून मी विचारून पाहिलं. मोहिनी ताई. हो ताई, बोला. हा, मी संवादिनी, संगीताची मैत्रीण. ओके. तुमच्याकडे आपण सादरीकरणला आलो होतो, हो सप्तशक्ती. हो हो हा, चालेल. ताई बहुतेक बाहेर पडलेल्या हो, दिसतात आहेत. काकू बाहेर पडलेल्या दिसतात आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी बोलल त्यांची पर्सनल नंतर बोलू. म्हटलं सगळ्यांना समजतं म्हणून मी इथे विचारलं. ओके, थँक्यू. मोहिनी, झालंय माझं बोलणं. हो काकू. मुक्ता. सर्वात प्रथम मी अरुंधती मॅडमना खूप खूप आभार मानेन त्यांचे, कारण त्यांनी मी पण फ्लॉवर रेमेडी शिकलेली आहे, पण बऱ्याच अशा काही गोष्टी मला आज नवीन शिकायला मिळाल्या. सोरायसिस वरती जे त्यांनी उदाहरण दिलं ते अतिशय उत्कृष्ट होतं. त्याच्यानंतर जे काही संशय होता की चेटूक करते सासू मावसा मावशी सासू तर ते उदाहरण ऐकून मी खूप छाट पडले की या गोष्टीसाठी पण आपल्याला, कारण आपल्याकडे दैनंदिन जीवनामध्ये असे खूप जण लोक बोलतात की आमच्याकडे असं आहे, आमच्याकडे तसं आहे, पण ह्याच्यावरही आपण औषध असं देऊ शकतो. हे एक नवीन वेगळ्या पद्धतीने हा विचार त्यांनी मांडलाय आणि इतक्या सुंदर पद्धतीने मनाचे वेगवेगळ्या झालरी त्यांनी ओपन केलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की इतक्या बेस लेवलला जाऊन त्यांनी आपल्याला इतक्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, तर त्यांच्या सगळ्या या गोष्टींचा फायदा घेऊन आपण त्यांच्याकडनं ऍटलिस्ट स्वतःसाठी तरी फ्लॉवर रेमेडी शिकावी. माझं स्वतःचं असं मत आहे की तुम्ही औषध तर घ्याच. म्हणजे मी स्वतः फ्लॉवर रेमेडीनी प्रचंड वरती आलेली आहे, म्हणजे इमोशनल तर खूपच वरती आलेली आहे. पण स्वतः शिकल्यानंतर की त्याचा जो फायदा आपल्याला मिळतो ना, तो एक वेगळ्याच प्रकारचा असतो. त्याच्यामुळे आज मला तर खूप आवडलं त्यांचं, म्हणजे मोहिनीताईंचे खूप खूप आभार की त्यांनी अरुंधती सारख्या मॅम सारख्या लोकांना आमच्यापर्यंत पोहोचवलंय. आणि अरुंधती मॅमचे पण खूप खूप आभार की त्यांनी आमच्यापर्यंत या खूप सुंदर गोष्टी आणि खूप सुंदर माहिती आमच्यापर्यंत आणली. आणि अतिशय मोजक्या शब्दांमध्ये त्यांना जेवढी, म्हणजे मी जे त्यांचे सगळे जे आता मी ते वाचून नाही दाखवणार, पण मी एक 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 शब्द त्यांनी कुठल्या कुठल्या टॉपिकवर घेतले ते सगळे टॉपिक, म्हणजे 10वी 12वी असू दे, पौगंड अवस्था असू दे, किंवा निराशामय आयुष्य असू दे, किंवा मुलाचं आणि वडिलांचं नातं असू दे, किंवा बायकोचं आणि नवऱ्याचं नातं असू दे, इतक्या प्रत्येक गोष्टीची जाणीव, म्हणजे आपल्याला एकही विषय त्यांनी सोडला नाहीये ज्याच्यावर त्या बोलल्या नाहीये. तर अरुंधती मॅम, तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आज आलात आणि राधनी फाउंडेशनच्या सगळ्या आपल्या मैत्रिणींना खूप सुंदर माहिती दिली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू सो मच. काकू बाहेर पडलेल्या दिसतात बहुतेक. आपण मेडिटेशन स्टार्ट करूयात. वृषाली ताई. सुरुवात करूया. पाठीचा कणा ताठ, हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद बंद, दीर्घ श्वसन. एक लांब श्वास घेऊन विवार ओंकार म्हणूया. पूर्ण शांत आणि स्वस्थ आपल्या श्वास उच्छ्वासावर लक्ष केंद्रित करायचंय.
येणारा जाणारा श्वास त्याचं निरीक्षण करायचंय. आपण घेतलेला श्वास कुठेपर्यंत पोहोचतोय, आपण सोडलेला श्वास उच्छ्वास त्याचा स्पर्श शरीराच्या कुठल्या भागाला होतोय याचं निरीक्षण करायचं. श्वासाबरोबरच लक्ष दोन्ही भुवयांच्या मधल्या भागावर म्हणजेच आज्ञाचक्रावर संपूर्ण भाल प्रदेश, संपूर्ण कपाळ, इथे लक्ष केंद्रित करायचंय. आपलं आज्ञाचक्र आज आपण संतुलित करतोय. आपले दोन डोळे, आपल्या भुवया प्रकाशमान झालेल्या आहेत. व्हायलेट कलर, फिकट जांभळा ह्या रंगाने संपूर्ण भाल प्रदेश व्यापलेला आहे. काहींना इथे पारवा रंग दिसतो, काहींना व्हायलेट कलर दिसतो. आपलं पूर्ण लक्ष ह्या स्थानावर केंद्रित करत श्वास घेऊन श्वास उच्छ्वास सोडायचा आहे. नकारात्मक, स्वार्थी, मर्यादित आणि द्वेष, मत्सराचे हे विचार या सर्वांना पूर्णपणे दूर नेलं जात आहे. प्रत्येक उच्छ्वासामार्फत ही नकारात्मक ऊर्जा आपण बाहेर फेकतोय आणि आपल्यामध्ये सुविचारांची स्थापना होते आहे. सर्व वाईट निघून चाललं आहे, सर्व चांगलं ते राहिलं आहे असा विचार मनात ठेवूया. आज्ञाचक्र संपूर्ण शरीराला आज्ञा देणार असं हे चक्र संतुलित होत आहे. एक दीर्घ श्वास घेऊन ओम हम शम आपण म्हणायचं आहे. दीर्घ श्वास घ्या. ओम हम शम 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 ओम शम ओम हम शम ओम हम शम ओम हम ओम हम शम 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 ओम शम. आज्ञाचक्राच्या भागात जे शरीर अवयव घेतात, आपले दोन डोळे, दोन कान, जिव्हा, नासिका, त्वचा आणि आपले ज्ञानेंद्रिय उत्तम कार्य करत आहेत. या सर्वांवर उत्तम नियंत्रण आहे. या संकल्पासह पुन्हा एकदा दीर्घ हम क्षमचा जप. एक दीर्घ श्वास घेऊन दीर्घ हम क्षम म्हणायचंय.
ओम हम शम 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 आपल्या आज्ञाचक्रामध्ये सद्विचारांची स्थापना आपण आज करतो आहोत. सर्व ज्ञानेंद्रियांचं कार्य उत्तम चालू आहे. माझी अंतःप्रज्ञा उत्तम कार्य करते आहे. मला उत्तमोत्तम मार्गदर्शन ह्या आज्ञाचक्राकडून होत आहे. योग्य दिशा दर्शन होत आहे. हे भाव मनात ठेवून अधिकाधिक एकाग्र होऊया. आज्ञाचक्राला अधिक अधिक जागृत आणि कार्यान्वित करूया. निश्चयी व्हा. याच विचारांमध्ये 1 मिनिट ध्यानस्थ होऊया. संथ श्वसन. आपले हात पाय किंचित हलवून पाहायचे आहेत. आपण मिळवलेली ऊर्जा आपले दोन्ही हात एकमेकांवर घर्षण करून ही ऊर्जा द्विगुणित करूया. आणि आपले हात चेहऱ्यावर डोळ्यावर ठेवून ही ऊर्जा जाणवून ठेवून सावकाश प्रकाशाकडे पाहत पाहत जेव्हा डोळे उघडावेसे वाटतील तेव्हा सावकाश डोळे उघडा. थँक्यू वृषाली ताई. मी सोमन काकूचा नंबर चॅट बॉक्स मध्ये शेअर केलेला आहे. जर कोणाला क्लास संदर्भात माहिती हवी असेल तर तुम्ही कॉल करून विचारू शकता. त्यानंतर उद्या आपला पुन्हा नवीनच विषय आहे कृतज्ञता. थँक्यू नव्हे कृतज्ञता. तर त्याही साठी सर्वांनी यावे ही विनंती. धन्यवाद. शुभरात्री.